भारतामध्ये राजकारण्यांची पोरं आणि बिझनेसमॅनची मुलं एकदम सुखात आहेत मित्रांनो. यांनी काही गुन्हे केले, कुणाला मारलं, कुणावरती बलात्कार केला, कुणाला पळून नेलं, अक्षरशः त्याला धमकून त्याच्यासोबत काही वाईट केलं, तरी देखील यांचे गुन्हे बाहेर येत नाहीत. रस्त्यावरच्या पोलिसवाल्याला जरी ह्यांनी मारलं, तरी यांना काहीही होत नाही मित्रांनो. एखाद्या माणसाला ह्यांनी उडवलं, तरी देखील ह्यांच्यासोबत काय होत नाही. कारण हे असे सिद्ध करतात स्वतःला, आम्ही पूर्णतः इनोसंट आहे आणि आम्हाला फसवलं जातं याच्यामध्ये. याच घटना सर्वसामान्य माणसासोबत झाल्या. जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने सिग्नल जरी तोडला, तरी त्याच्यावरती कारवाई होते मित्रांनो. 1,500 हजार रुपयाची पावती पडते. तिकीट नसल्यावरती रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गेल्यावरती अक्षरशः जेलसुद्धा होते मित्रांनो. एवढ्या छोट्या गोष्टीवरती सर्वसामान्य माणसांना कारवाया सहन कराव्या लागतात. परंतु बिझनेसमॅनच्या मुलांना काहीही कारवाया सहन कराव्या लागत नाहीत. त्यांनी एखाद्या डिपार्टमेंटच्या माणसाला मारलं तरी मित्रांनो, एखादा हवालदार समोर जरी आला तरी आपण घाबरून जातो की बाबा रे काय होणार आहे. परंतु गुजरातमध्ये चक्क एका सब इन्स्पेक्टरला 19 वर्षाच्या मुलाने मारलेलं आहे. आणि मित्रांनो, मारलं तरी देखील त्याच्यावरती काहीही कारवाई नाही झाली त्या मोमेंटपर्यंत. परंतु त्याला ज्या लेव्हलनी सांगण्यात आलं, ज्या माहिती देण्यात आली, ती ऐकून मी थक्कबक्क झालो. त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे विकास. स्वागत आहे तुमचं खरं बोलतो मध्ये. मित्रांनो, गुजरातमध्ये दारूबंदी आहे. दारू भेटतच नाही गुजरातमध्ये आणि फ्री लिकर स्टेट म्हणजे एकही तुम्हाला थोडी पण दारू भेटणार नाही. परंतु याच्यामध्ये काही दलाल असतात, बूटलॅगर असतात. हे तुम्हाला दारू प्रोव्हाईड करू शकतात. परंतु त्याची जी किंमत आहे ती 10 पट तुम्हाला पे करावं लागते. त्यामुळे मित्रांनो, ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे ते दारू पिऊ शकतात आणि पैसा नाही आहे त्याच्याकडे ते पित पण नाहीत. कारण खूप एक्सपेन्सिव्ह भेटते आणि गुजरातमध्ये कुठंच दारू भेटणार नाही तुम्हाला. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या पार्टीमध्ये पोलिसांना टीप लागली. एक पार्टी चालू आहे. बाप बिझनेसमॅन मोठा केमिकल कंपनीचा मालक आहे आणि त्याचा पोरगा त्याच्या गाडीमध्ये 11 बिअरच्या बॉटल आढळून आल्या. मित्रांनो, ही टीप लागल्यावरती पोलिसांनी इन्स्टंटली तिथे रेड मारली आणि त्या क्लबच्या बाजूला ह्या गाड्या होत्या. ह्या गाड्यामध्ये दारू आहे ही पोलिसांना टिप लागली आणि पोलिसांनी तिथे आल्यावरती त्या पोराला पकडलं. त्याची चेकिंग करायला त्याला खाली उतरवलं. तेवढ्यातच तो बाहेर आला आणि अक्षरशः जो पोलिसवाला व्हिडिओ काढत होता, कारवाई दरम्यान पोलिसांना अधिकार असतो, व्हिडिओ काढू शकतात किंवा सर्वसामान्य माणसाला देखील अधिकार आहेत, ते व्हिडिओ काढू शकतात. याच्यामध्ये मित्रांनो, तो मुलगा त्या गाडीच्या बाहेर आला आणि अक्षरशः त्यांनी व्हिडिओ जो काढत होता त्या माणसाला मारलं. म्हणजे त्याच्या हातातला कॅमेरा पाडायचा खाली प्रयत्न केला. त्याच्यानंतर जो मेन सब इन्स्पेक्टर होता, त्याच्या अंगावर तो धावून गेला. तिथे त्यांनी मारलं पण त्याला. परंतु याच्यामध्ये या व्हिडिओ फुटेजमध्ये रेकॉर्ड नाही झालं. साईडला आल्यावरती मित्रांनो, दोघंही एकमेकांसोबत असं झटत होते आणि ह्या गोष्टी परत रेकॉर्ड झाल्या. मित्रांनो, व्हिडिओ व्हायरल झाला आणि अक्षरशः समाजामधनं लोकं विचारू लागले, की बिझनेसमॅनच्या पोरांसाठी वेगळा कायदा आहे का? आणि सर्वसामान्य लोकांच्या मुलांसाठी वेगळा कायदा आहे का? मित्रांनो, एखाद्या सब इन्स्पेक्टरला मारणं म्हणल्यावरती छोटी गोष्ट नाही. आता जर तुम्ही विचार केला, एखादा सब इन्स्पेक्टर गावात जरी आला, तरी एखाद्या मुलाची, सर्वसामान्य माणसाची फाटून हातात येते. कारण मित्रांनो, तेवढा रिस्पेक्ट त्या वर्दीला असतो आणि घाबरून लोकं त्यांना राहतात आणि ती इज्जत देणं गरजेचं आहे मित्रांनो. परंतु इथं बघितलं तर डायरेक्टली त्या बिझनेसमॅनच्या मुलांनी त्याचा कॉलर पकडला, त्याच्या अंगावरती गेला धावून त्या सब इन्स्पेक्टरच्या आणि त्याच्यासोबत झटत होता अक्षरशः. मित्रांनो, याच्यानंतर याला अरेस्ट करण्यात आलं. चौकीमध्ये घेऊन आलेले आहेत आता. त्याला चौकीतच येतो. त्याच्यावरती केस रजिस्टर झाली नाही. कारण दिलेलं आहे त्याच्यावरती त्याचं फ्युचर खराब होऊ नये म्हणून असं वरिष्ठांनी सांगितलंय. मित्रांनो, ज्यावेळेस वरिष्ठ प्रेस कॉन्फरन्स करत होते, त्यावेळेस एवढं हसू येत होतं बघूनच, की जे वरिष्ठ आहेत ते असं म्हणत होते, की हा मुलगा लहान आहे, तो आलेला आहे, त्याला आम्ही बोलून घेतलेला आहे आणि यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर जो आहे त्याला मारलं नाहीये असं ह्यांच्याच म्हणजे ज्या सब इन्स्पेक्टरने मार खाल्लेला आहे, त्याच्या सीनियरच असं म्हणतात आहे, की या पोलिसवाल्याने मार वगैरे खाल्लं नाही, हातापायी झाली आहे, झटाझटी झालेली आहे. तो अंगावरती धावून वगैरे गेला असेल, तर काय एवढी मोठी गोष्ट नाही. मित्रांनो, एखाद्या मोठ्या लेव्हलच्या अधिकाऱ्याने यांसारख्या गोष्टी बोलणं आणि स्वतःच्याच माणसाला साइड आउट करून त्या बिझनेसमॅनच्या पोराला जवळ घेणं, मला तर अत्यंत वाईट वाटलं त्यावेळेस, की
तुम्ही विचार करा, वर्दीतला माणूसच वर्दीतल्या माणसाला साथ देत नाही मित्रांनो. जर त्यावेळेस तुम्ही जर बघितलं मित्रांनो, जो वरिष्ठ ज्या बोलत होत्या, त्या असं म्हणत होत्या, की त्यांनी फक्त झटाझटी झाली त्यांच्यासोबत, ना मारलं ना काय केलंय, असं डायरेक्टली ओपनली बोलतात आहे. परंतु त्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट रेकॉर्ड झाली नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या अंगावरती तो धावून गेला. मित्रांनो, एखाद्या ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या अंगावरती जर तुम्ही गेलात, तरी देखील तुमच्यावरती BNSच्या सेक्शन अंडर कारवाई होऊ शकते. आता या मुलावरती कुठले कलम लावण्यात येतील, काय लावण्यात येतील, काहीच सांगण्यात येत नाही. मित्रांनो, पुण्यामध्ये पण काही एक बिझनेसमॅनशी रिलेटेड घटना घडली होती, अग्रवालशी रिलेटेड. त्यांनी तर ॲक्सिडेंट केला, 2 माणसं मारली. 17 वर्षाच्या खाली होता तो, नाबालिग होता. मित्रांनो, नाबालिग होता म्हणून त्याला शिक्षा झाली नाही. आता तो घरात आरामात आहे. आता या बिझनेसमॅनच्या मुलासोबत काय होतं हे बघणं गरजेचं आहे, कारण हा 19 वर्षाचा आहे, बालिक आहे आणि पहिली गोष्ट दारू कॅरी करत होता. गुजरातमध्ये दारू अलाउड नाही. त्याचं एक सेक्शन वेगळं बसायला पाहिजे. ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या अंगावरती तो धावून गेला, त्या गोष्टीचं एक सेक्शन बसायला पाहिजे. मित्रांनो, आता त्याचा ब्लड चेकिंगसाठी पाठवलेलं आहे. त्या ब्लडमध्ये आता अल्कोहोल आढळतं का नाही हे पण पाहण्यात आहे. ब्रेथ ॲनालायझरमध्ये जरी टेस्ट केला असेल, त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्या तरी देखील जर तुमच्या ब्लडमध्ये त्या ड्युरेशनमध्ये रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सापडलं, म्हणजेच काय तुम्ही ड्रिंक केलं होतं, परंतु ब्रेथ ॲनालायझरमध्ये ते डिटेक्ट झालं नाही, म्हणून तुमच्यावरती कारवाई होऊ शकते आणि या मुलावरती देखील होऊ शकते. परंतु मित्रांनो, या केसमध्ये जर आपण बघितलं तर अजूनही त्या मुलावरती अशी स्ट्रॉंग ॲक्शन घेण्यात आली नाही. कारण मित्रांनो, तो एका मोठ्या बापाच्या बिझनेसमॅन, म्हणजे जो एकदम पॉवरफुल बिझनेसमॅन आहे, त्याचा मुलगा आहे. त्यामुळं मित्रांनो त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. मित्रांनो, वाईट वाटतं या गोष्टीचं. कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर ज्यावेळेस मैदानावरती काम करतात, त्यांच्या हातामध्ये पॉवर असतेच. पॉवर फक्त नामापुरती असते, की फक्त गोरगरिबांसाठी असते. जे लोकं सर्वसामान्य लोक असतात त्यांच्यासाठी असते, जे सिग्नल तोडतात, कॉमन छोट्या-छोट्या गोष्टी करतात किंवा गोरगरिबांना उचलणं, त्यांना त्रास देणं, याच्यासाठी पॉवर दिलेली आहे का बिझनेसमॅनचं पपेट म्हणजेच काय बाहुली बनून राहण्यासाठी त्यांच्या हातात पॉवर दिलेली आहे, मला माहिती नाही मित्रांनो. कारण डिपार्टमेंटच्या हातामध्ये जर तुम्ही प्रॉपर पॉवर दिली, पॉलिटिकल प्रेशर कुठला जर त्याच्यावरती टाकला नाही, तर आपला भारतातला प्रत्येक पोलीस अधिकारी कुठल्या गोष्टी करू शकतो हे सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, क्राईम रेट झिरो करण्याची ताकद हे प्रत्येक पोलीस ऑफिसरमध्ये आहे. परंतु आपल्या भारतामध्ये असा सीन आहे, की पॉलिटिशियनचे पपेट असतात मोठे अधिकारी, म्हणजेच काय पॉलिटिशियनचे भावले असतात मोठे अधिकारी, मोठ्या अधिकाऱ्यांचे भावले असतात सर्वसामान्य सब इन्स्पेक्टर, बी ग्रेड लेव्हलचे अधिकारी जे पण छोटे असतात, कॉन्स्टेबल वगैरे, आणि यांना सगळ्यांना तसंच वागावं लागतं जे बिझनेसमॅन म्हणतील. कारण बिझनेसमॅनच आका असतो पॉलिटिशियनचा. पॉलिटिशियनच्या खाली असतात बिझनेसमॅन, बिझनेसमॅनच्या खाली असतात जे सरकारी नोकर. म्हणून मित्रांनो, जे बिझनेस करतात त्यांच्या हातामध्ये जास्त पॉवर आहे आजकाल खरं बघितलं. पैसा फेको तमाशा देखो अशी अवस्था आहे. आमच्या पोलिसांना फक्त तुम्ही ताकद देऊन बघा, आपले पोलिस काय करतात. मित्रांनो, अक्षरशः जो वर्दीला नडला त्याला जिता गाडला, अशी परिस्थिती आपले पोलिस करू शकतात. आपल्या प्रत्येक देशातला पोलीस करू शकतात. मग श्रीमंताचा पोरगा समोर येऊ या गरिबाचा पोरगा समोर येऊ, आपल्या सत्यमेव जयतेच्या त्या न्यायव्यवस्थेला कुठेतरी त्या तराजूला समानता येईल, जर पोलिसांनी व्यवस्थित कुठल्याही पॉलिटिशियनचा प्रेशर घेऊन कामं केली नाही तर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.